तर शिंदेंसोबत मंदिरात गेलो होतो, नंतर एकाही आमदाराला नेलं नाही असं केसरकर म्हणतात। शिंदे आणि खरात सोबतच्या फोटोवरनं केसरकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान केसरकर हे खरातचे सर्वात मोठे हस्तक असा देखील आरोप राऊतांनी केलाय। त्यामुळे अनेक मंत्री आणि आमदारांना केसरकरांनी खरातकडे नेल्याचं संजय राऊत म्हणालेत। शिंदेंना खरातकडे नेणारे केसरकरच होते असंही संजय राऊतांनी म्हटलं। तर शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो। याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिस मधला नाही आहे। केसरकरांचा जीव किती आहे, काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे। मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे। आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे। अनेक मंत्र्यांना आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगतो।